नमस्कार, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे. चला आज आपण पेपर कटिंग करूयात. तर आपण दरवेळेस बंद बाजूनी माप टाकतो. आता आपल्याला ओपन बाजूनी माप टाकायचं आहे. तर हे बघा, आता उंची टाकून घेणार आहोत आपण लगेचच. उंची आहे आपली 14 इंच. 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. 15 इंचाची उंची घेतलेली आहे आणि आपण ह्या साईडने सुद्धा उंची मोजून घेऊ. आणि शोल्डर घ्यायचा आहे. आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेतो. पण कसं आहे ना, काही म्हणजे म्हातारे बाया जे असतात, वयस्कर बाया असतात, त्यांना शोल्डर मोठं पाहिजे असतं. तर मी 5.25 इंचाचं शोल्डर आता घेतलेलं आहे आणि मोंढासुद्धा 5.25 इंचाचाच घेतलेला आहे. आणि छातीचा चौथा येतो आपला 9.5 इंच. 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचा आहे. पूर्ण घडी आपली 11.5 इंचाची आलेली आहे. अशा पद्धतीने हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे खूप सोपी पद्धत आहे, सरळ आहे. मराठीमध्ये तुम्हाला सहज समजेल एवढी सोपी पद्धत आहे ही. आणि आपल्याला मोंढा घ्यायचा आहे 1.5 इंचाचा. जो बॅक साईड मोंढा आहे तो आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. जो फ्रंट साईड मोंढा आहे तो आपल्याला 1.25 इंचाचा घ्यायचा आहे. ते बघा, गळ्यारुंदी अशा मी सांगितलेलं आहे तुम्हाला, त्या पद्धतीने नाही, ह्या पद्धतीने मोजायची. तर मी 3.25 इंच म्हणजे 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे. 3.25 इंच मार्जिनसाठी म्हणजे अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन आणि असा पूर्ण गळा जो आहे, गळारुंदी आहे ती 2.5 इंच भरलेली आहे. गळा उंची घेतलेली आहे मी 6.5 इंच आणि 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी पुढच्या भागासाठी गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे. आपलं गळ्याचं मापसुद्धा झालेलं आहे आणि गळ्याला आपण गोल शेप देऊन घेणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीने जे आहे, कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला गोलच गळा घ्यायचा आहे. तर आपण काय करू, मोंढ्याला पण लगेचच शेप देऊन घेऊ. आपल्याला दुसरा सुद्धा मोंढा पुढच्या भागाचा सुद्धा लगेचच टाकून घ्यायचा आहे. आता आपण ह्या मोंढ्याला डार्क करून घेऊ आणि थोडंसं आपलं मोंढ्यात जे बगलामध्ये आहे ते थोडंसं खाली घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा मोंढ्याचं माप आपल्याला टाकून घेतलेलं आहे आपण. आता आपण काय करू, क्रॉसपट्टीचं योगपट्टीचं माप टाकून घेऊ. योगपट्टी आपण 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि योगपट्टी आपल्याला 1.25 इंचानी वर वाढून घ्यायची आहे आणि 3 इंचाचा पॉईंट घेऊन योगपट्टीला शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा योगपट्टीचा शेप झालेला आहे. आपलं योगपट्टीचं माप टाकून झालेलं आहे. तर आपल्याला योगपट्टीमध्ये वाढवायचं आहे का क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे, तर मी आता तुम्हाला सांगते. योगपट्टीमध्ये मी 1.25 इंचानी वाढून घेतलेला आहे. योगपट्टीमध्ये आपलं वाढून झालेलं आहे. आता आपण छातीचा जो आहे पॉईंट काढणार आहोत. ते बघा, छातीचा पॉईंट आपल्याला काढायचा आहे. अशा पद्धतीने 11.5ची घडी आहे, तर अशा पद्धतीने मी टेप फोल्ड करून घेतला आणि तर आपला पॉईंट आलेला आहे 5.25 इंच, म्हणजे 6 इंचाला 1/2 इंच कमी. आता हे बघा, फ्रंट साईडचा जो मोंढा आहे त्या मोंढ्यापासून आपल्याला 1.5 इंचावर पॉईंट घ्यायचा आहे. इथून पण वरून आपण 4.5 इंच घेतले आणि खालून आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा झाला आपला. आणि ही जी आहे आपली रेष आहे ती आपल्याला तिरकी मारून घ्यायची आहे. तर आपली रेष थोडी वर गेलेली आहे, पण आपण काय करू, शेप देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने 4.5 इंचावर. हे झालेलं आहे. आपला पुढचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण काय करू, पेपर कटिंग करून घेणार आहोत. जे मी 1.25 इंच जे वाढून घेतलेलं आहे क्रॉसपट्टी योगपट्टीमध्ये जे 1.25 इंच वाढून घेतलेलं आहे, तर ते आपल्याला मागच्या भागासाठी कटिंग करून टाकायचं आहे. आणि 1/2 इंचाने आपल्याला शोल्डर डन करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि आपल्याला छातीचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 11 इंचाचा पॉईंट आहे. अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे मी. बरोबर आपलं 1 इंच उरलेला आहे. हा झाला आपला छातीचा टक्स पॉईंट झालेला आहे. आता आपण जो आपला पुढचा भाग पूर्ण तयार झालेला आहे तो आपण कटिंग करून घेऊ.
तर आपण योगपट्टीमध्ये 1/2 इंचाने वाढवलेलं होतं ते आपल्याला मागच्या भागाचं आहे, जे 1/2 इंच आपल्याला कटिंग करून टाकायचं. हे बघा मी 1/2 इंच घेतलेलं आहे, अशा पद्धतीने मोजून घेतलं आणि ते मागच्या भागाचं आहे ते आपण कटिंग करून टाकलेलं आहे. तर फक्त 1/2 इंच आपण का वाढवलेलं आहे, का आपल्या पुढच्या भागाला जो फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. आता आपण काय करू, गळा उंची टाकून घेऊ. गळा उंची आहे आपली 4.5 इंच, अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन 5 इंच घेतलेला आहे आणि मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि वरून आपण 2.5 इंच घेतलेलीच आहे. आपल्याला डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्ही 2.25 इंचावर मार्किंग करून आणि अशा पद्धतीने जो आहे गोल शेप देऊन घ्यायचा आहे. हा झालेला आहे आपला पाठीमागचा भागचा पूर्ण गळा तयार झालेला आहे. बॅक साईडचे टक्स घेतले मी आडवे 4.5, उभा घेतलेला आहे 5 आणि अशा पद्धतीने जे आहे आपले अर्धा इंचाचे टक्स पॉईंट काढून घेतलेले आहे. हे झालेलं आहे, आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी कशी वाढवायची. हे बघा, कटोरी आधी काय करायचं, ह्या पद्धतीने फोल्ड करून घेऊन मध्य सेंटर मी काढून घेतलेला आहे आणि कटोरी व्यवस्थित आपल्या पेपरावर म्हणजे आपला पेपर ठेवून आणि कटोरीची जी आहे मार्किंग करून घ्यायची. कटोरी अजिबात आपली हलवून सुद्धा द्यायची नाही, पूर्ण एकसारखी करायची. हे बघा, वरती पाव इंच आणि इथून आपल्याला 1/2 इंच हुकलूक पट्टी जवळ सुद्धा 1/2 इंच आणि वरून जिथून आपण कटोरी वाढवतो आहे तिथून 1/2 इंच आणि इथून आपल्याला 1.5 इंच, इथून सुद्धा आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. अशा पद्धतीने जे आहे सरळ रेषा मारून घ्यायच्या आहे आणि ही एक तिरकी रेष मारून घेतली. इथं आपल्याला 1.5 इंचानी कटोरी वाढवून घ्यायची आहे. आणि इथं एक आपल्याला जे आपल्या कटोरीला आहे तो हे बघा अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे. ही झालेली आहे आपल्या कटोरीचा जो गोल शेप आहे तो आपला पूर्ण झाला. हे बघा, हे जे आहे आपल्याला हा पॉईंट ह्या 1.5 इंचाला आणि तो पॉईंट सुद्धा आपल्याला ह्या 1.5 इंचाला जॉईन करून घ्यायचा आहे. आपली जी आहे कटोरी आता पूर्ण तयार झालेली आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने सुद्धा आपण एक शेप देऊ शकतो. गोल शेप पण देऊ शकतो आणि तिरका शेप पण देऊ शकतो. शेप तुम्ही कसा पण द्या, तुमची कटोरी हाय तीच बसणार आहे, काहीच बदल होणार नाही. आता आपण जे आहे आपली कटोरी कटिंग करून घेतलेली आहे, पूर्ण कटोरीची आपली कटिंग झालेली आहे. 38 साईजची कटोरी ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेली आहे आपली. आपण आता काय करणार आहोत, जे कटोरी आहे बघा अशा पद्धतीने जे आहे 38 साईज आपण लिहून घेतलेला आहे आणि मोजून घ्यायची. आपली कटोरी बरोबर 9.25 इंच भरलेली आहे. अशा पद्धतीने आपण कटोरी फोल्ड करायची. ज्या वेळेस आपलं असं 1 इंच वरती उरतंय तर समजून घ्यायचं का आपली कटोरी परफेक्ट आलेली आहे. हे बघा, 1 इंच बरोबर आपला जो पॉईंट आहे तो उरतो. इथून आपल्याला 2.25 इंचावर एक टक्स घ्यायचा आहे आणि आडवा आपण 1.5 इंचावर टक्स घेणार आहोत आणि अशी सरळ रेष मारून घ्यायची आणि कात्रीने काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे छोटंसं. तर ते कट दिल्यामुळं काय होतं का आपल्या कटोरीला जो आहे शेप आहे तो व्यवस्थित येतो. फिनिशिंग सुद्धा छान दिसते आपल्या कटोरीची. हे बघा, झाली आपली 38 साईज पूर्ण कटोरी तयार झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर ह्या पद्धतीने जे आहे आपली कटोरी बसणार आहे आणि दिसायला म्हणजे फिनिशिंग पण छान येणार आहे. आपल्या ब्लाऊजला ॲक्टिव्ह दिसणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कटोरी म्हणजे पेपर कटिंग करून बघा. तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तर तुम्ही ही कटिंग करा आणि परफेक्ट तर येणारच आहे, पण तुम्ही प्रयत्न म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा. आता आपण काय करू, बाहीची कटिंग करून घेऊ. बाहीची जी आहे उंची आपल्या 4.5 इंचाची आपल्याला बाही घ्यायची आहे आणि 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचा आहे. तर पूर्ण बाहीची उंची 5.5 इंच भरलेली आहे. दंडघेर 6.5 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. तर हे बघा, 6.5 इंचापेक्षा 1 इंचानी एक्स्ट्रा घ्यायचा आहे मध्य भागाला. इथून सुद्धा आपण 1 इंच 2 इंचापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि काय करायचं, सरळ रेष मारून घ्यायची आहे. उंची मोजलेली आहे आपण तिथपर्यंत. कॅप हाईट आपण 3 इंचाची घेतलेली आहे आणि सरळ रेषा कॅप हाईटची सुद्धा मारून घ्यायची आणि ह्या ज्या आहे आपल्या दंडघेराच्या रेषा आहे आणि मार्जिनच्या रेषा आहे त्या सुद्धा आपण मारून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने.
आता काय करा, इथून 1 इंचावर एक पॉईंट देऊन आणि आपल्या बाहीला जो आहे ज्या म्हणजे जसा आपण फिश शेप कसा देतो त्या शेपवाने जे आहे आपल्या बाहीला आहे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. हे झाले आपली बाहीचा जो आहे मागच्या बाजूचा शेप झालेला आहे. हा जो खोल शेप आहे तो आपल्याला पुढच्या बाजूने घ्यायचा आहे. हे बघा पूर्ण शेप देऊन झालेला आहे. तर बाहीचा शेप बघा किती छान वाटतोय. आता आपण काय करणार आहोत, ही जी बाही आहे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे लगेचच. हा झालेला आहे आपला मागच्या बाजूचा शेप झालेला आहे आणि जो आपल्याला कट करायचा आहे खोल बाजू ही आपली पुढच्या बाजूसाठी आहे. हे मात्र ध्यानात राहू द्या. जर तवाच आपली बाही जी आहे बगलेमध्ये फिटिंग ज्यावेळेस नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आहे, ज्यांना ब्लाऊज शिवायचा आहे त्यांना बगलत हा अशा पद्धतीने जर बाही कटिंग केली आणि टीच केली तर ब्लाऊज काचणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.